नमस्कार, मी शिवाजी सोळंके हायरिच सीड्स कडून। आपण सध्या उभे आहे राजेशजी आगरकर हे या वाणाविषयी थोडी आपल्याला माहिती देतील। मी तुम्हाला विनंती करतो 2001 साठी थोडं बोलावं। हे सोयाबीन आहे रुचीची 2001। हे सोयाबीन असं वाण आहे कारण मी यावर्षी पहिल्या वेळेसच केलेलं आहे। मला असं वाटलं की पेरून पाहावं, पण ही जी व्हेरायटी आहे हे मला अशी उत्कृष्ट चांगली वाटली। आणि हे जे सोयाबीन आहे हे जे सोयाबीन आहे पाणी थोडं कमी पडलं किंवा जास्तही पावसाळा झाला तरी पण ही जी व्हेरायटी आहे हे चांगली येते। आणि तुम्ही एक वेळेस ही जी व्हेरायटी आहे याचा आवश्यक एक वेळेस पेरणी करा असं माझं पण मत आहे। कारण की ही जी व्हेरायटी आहे हे चांगली आहे आणि याला लाग पण खूप लागलेला आहे। 80 ते 100 सव्वाशे शेंगापर्यंत जाऊ शकते चांगला भरपूर पाऊस आणखी पडला तर। कारण ही जी सोयाबीन आहे हे टिकळ पण आहे आणि याचा जो दाना जो आहे शेंगीतला हा जाड आहे। आणि हे जी पेरणी केलेली होती मी ही पेरणी केली होती 14 जुलै 2023 ला आणि हिला सध्या 62 दिवस झालेले आहेत। तरीही ही शेंग आता 15 दिवसात पूर्ण परिपक्व होणार आहे काढण्यासाठी। कारण की पावसाळा आता पुढे चालून कमी होतो जास्त होतो, त्यानुसार ही जी व्हेरायटी आहे ही चांगली आहे। तरी असं माझं मत आहे की तुम्ही एक वेळेस ही व्हेरायटी अवश्य पेरून पहा। या 2001 विषयी अजून एक विशेषता जर सांगायची म्हटली तर या झाडाच्या ज्या शेंगा आहेत त्या कंपल्सरी 3 दाण्याच्या शेंगा आहेत। आपण हे पाहू शकता इथे उपस्थित आहेत। राजेश भाऊ आपल्याला काय अजून हे करायचं आहे, थोडंसं बोलायचं आहे बोला। कारण की आता मनामध्ये एक ते सव्वा महिना जवळजवळ पाऊस नव्हता पडला, तरी पण या सोयाबीननं जी ताकद आहे सोयाबीनची समजा एक तर ते सोयाबीन टिकळ आहे असं एक माझं मत आहे। कारण की एक सव्वा महिना पाऊस पडलाच नव्हता म्हणतात, तर त्याच्यामुळे हे सोयाबीन चांगली आहे असं मला असं आणखी वाटते मनापासून। राजेश भाऊचं सांगणं असं आहे की मधात जो पावसाचा कालखंड पडला होता बिलकुल एक सर्वसाधारण 4 आठवडे म्हणजे 30 दिवस पाणी आमच्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या भागामध्ये पाणी नव्हतं, तरी 2001 या क्रॉपनं उत्तमरित्या प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे हे त्यांचं म्हणणं आहे। राजेश भाऊ फार फार धन्यवाद। उमेश भाऊ फार फार धन्यवाद।